त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम असतील त्याला पवार कुटुंब आपल्याला एकत्र असलेले पाहायला मिळायचे। अगदी अजित पवार, शरद पवार हे सुद्धा आपल्याला एकत्र एकमेकांसोबत बसलेले गप्पा मारताना पाहायला मिळायचे। त्यामुळे जरी राजकीय दृष्ट्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या असल्या, राजकीय दृष्ट्या एकमेकांसोबत शहकाटशहाचं राजकारण जरी झालेलं असलं तरी सुद्धा कुटुंब म्हणून हे कायमच एकत्र राहिलेले होते आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये हा धक्का पचवणं हे पवार कुटुंबासाठी फार जड जाणारं ठरणार आहे। आत्ताच 12 डिसेंबर जो शरद पवार यांचा वाढदिवस असतो त्याच्या आदल्या दिवशी 11 डिसेंबरच्या दरम्यान शरद पवार यांनी दिल्लीमध्ये सर्वांसाठी एक स्नेहभोजन ठेवलेलं होतं आणि त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातलं हिवाळी अधिवेशन त्या दिवसाचं कामकाज आटपून अजित पवार हे खास दिल्लीला गेलेले होते। शरद पवार यांनी जे स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं होतं त्याला अजित पवार असतील किंवा त्यांचे इतर सोबती नेते असतील, मग ते प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतरही नेते, हे सर्वजण तिथे पोहोचलेले होते। अशा पद्धतीने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नात्यामध्ये ती कुठलीही कटुता आली नाही। काही प्रमाणात ती आपल्याला भाषणांमध्ये पाहायला मिळाली असेल, काही प्रमाणात ती आपल्याला निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली असेल, काही टीका टिप्पण्याही झाल्या असतील, पण ज्या पद्धतीने त्यांनी कुटुंब एकत्र ठेवलं, कुटुंब जपलं, मग ते भाऊबीजेचे कार्यक्रम असतील किंवा इतरही कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रमांच्या वेळेला ते एकत्र राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले। एक आणखीन फक्त माहिती द्यायची झाली तर की सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे सुद्धा चॉपरने रवाना झालेले आहेत बारामतीसाठी। सुप्रिया सुळे सुद्धा थोड्याच वेळामध्ये बारामतीमध्ये पोहोचतील। दिल्लीहून हे सर्व नेते निघालेले आहेत। प्रफुल्ल पटेल सुद्धा